पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाचं केंद्रस्थान आणि मराठवाड्याचं प्रवेशद्वार असलेला सोलापूर हा जिल्हा राजकीय आखाड्यात कायमच चर्चेत राहिलाय। सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या जिल्ह्यात सोलापूरचं नाव सुद्धा अग्रहाने घेतलं जातं। सुशील कुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासारखे दिग्गज नेते घडले ते याच सोलापूरच्या मातीत। एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला सोलापूर मागच्या काही वर्षात भाजपचा गड बनलाय। सोलापूर जिल्ह्यात विधानसभेच्या 11 जागा आहेत, तर माढा आणि सोलापूर असे 2 लोकसभा मतदारसंघ या जिल्ह्याला जोडले गेलेत। लोकसभेत सोलापूरमधून काँग्रेस आणि माढ्यातून शरद पवार गटाने बाजी मारल्यानं जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे। तसंच लोकसभेतील विजयामुळे आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडीच्या आशा पल्लवित झाल्यात। त्यामुळे सोलापुरात यंदा कोणत्या 11 नेत्यांना विजयाचा गुलाल लागेल, कोणाचा पत्ता कट होईल याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा। नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र। यातील पहिला मतदारसंघ आहे तो अक्कलकोट। भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी विरुद्ध काँग्रेसचे सिद्धराम म्हेत्रे पुन्हा एकदा या ठिकाणी आमने सामने आलेत। अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात लिंगायत समाजाची संख्या सर्वाधिक असून हा समाज कायमच भाजपच्या पाठीशी राहिलाय। मतदारसंघातील जातीय समीकरणे आणि केलेली विकास कामे यांचा धडाका पाहता सचिन कल्याण शेट्टी यांची बाजू भक्कम आहे। या उलट दुसरीकडे काँग्रेसचे सिद्धराम म्हेत्रे यांचा प्रभाव पूर्वीच्या मानाने ओसरत आल्यामुळे म्हेत्रे यांच्या पुढची आव्हाने कठीण झाले आहेत। त्यामुळे सचिन कल्याण शेट्टी यंदाही आमदारकीचा गुलाल उधळतील अशी मतदारसंघातील परिस्थिती आहे। दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे सोलापूर शहर उत्तर। या मतदारसंघात भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते महेश कोठे यांच्यात मुख्य लढत आहे, तर अपक्ष शोभा बनशेट्टी यांनी बंडखोरी केल्यानं सोलापूर उत्तरची निवडणूक रंगतदार बनली आहे। विजयकुमार देशमुख हे 2004 पासून सलग 4 वेळा सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून निवडून आले, पण यावेळी देशमुखांच्या उमेदवारीला भाजपच्या माजी महापौर, माजी सभागृह नेते आणि 7 माजी नगरसेवकांनी विरोध केला होता। माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी तर अपक्ष अर्जही दाखल केल्यानं देशमुख यांचा पाय खोलात आहे। मात्र मतदारसंघावरील एकूण प्रभाव पाहता विजयकुमार देशमुख आपला गड कायम राखतील असं चित्र आहे। तिसरा मतदारसंघ आहे सोलापूर शहर दक्षिण। भाजपचे सुभाष देशमुख, ठाकरेंच्या शिवसेनेचे अमर पाटील आणि अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्यातील तिरंगी लढतीमुळे सोलापूर दक्षिणमध्ये रंगतदार सामना पाहायला मिळतोय। महाविकास आघाडीनं सोलापूर दक्षिणच्या जागा वाटपात घोळ घालून ठेवल्यानं भाजप आणि सुभाष देशमुख यांची विधानसभेची वाट सोपी झाली आहे असं म्हणता येईल। काँग्रेस उमेदवार दिलीप माने यांचं तिकीट नाकारून महाविकास आघाडीने ठाकरे गटाच्या अमर पाटील यांना सोलापूर दक्षिणच्या विधानसभेत उतरवल्यानं ही एक प्रकारची नुरा कुस्तीच म्हणावी लागेल। सुभाष देशमुख हे मागील 2 टर्म सोलापूर दक्षिणचे आमदार असून मतदारसंघात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे, तर दुसरीकडे अमर पाटील यांची लोकप्रियता कमी असल्यानं सुभाष देशमुख यांच्या समोर त्यांचा निभाव लागणं कठीण आहे। चौथा मतदारसंघ आहे सोलापूर शहर मध्य। या ठिकाणी भाजपचे देवेंद्र कोठे, काँग्रेसचे चेतन नरोटे, MIMचे फारुख शाब्दी आणि CPMचे नरसय्या आडम यांच्यात चौरंगी लढत पाहायला मिळते। खरं तर सोलापूर शहर मध्य मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो। प्रणिती शिंदे या सलग 3 टर्म इथल्या आमदार आहेत, मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवल्यानंतर चेतन नरोटे यांना काँग्रेसनं आमदारकीचं तिकीट दिले। दुसरीकडे भाजपने देवेंद्र कोठे यांना निवडणुकीच्या रणांगणात उभे केले। आक्रमक भाषणामुळे देवेंद्र कोठे अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेत। माकपचे नरसय्या आडम यांनीही महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळताच एकला चलो रेचा नारा दिलाय आणि चेतन नरोटे यांच्या समोर आव्हान निर्माण केले। मतदारसंघात मुस्लिम मते जास्त असल्यानं MIMने सुद्धा आपला उमेदवार दिलाय, त्यामुळे सोलापूर शहर मध्यची निवडणूक रंगतदार अवस्थेत आहे। पाचवा मतदारसंघ आहे तो मोहोळ। मोहोळमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचा सामना रंगताना पाहायला मिळेल। अजित पवारांकडून विद्यमान आमदार यशवंत माने यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे, तर शरद पवार गटाकडून राजू खरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। यशवंत माने यांच्या मागे राजन पाटील यांची ताकद असेल, तर दुसरीकडे राजू खरे हे सुद्धा तुल्यबळ उमेदवार आहेत। उद्योजक असलेले राजू खरे यांनी मागील 3 वर्षात मोहोळमध्ये मोठं काम केले। मतदारसंघात रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण अशा क्षेत्रात काम करत राहिलेत। दुष्काळादरम्यान खरे यांनी मोहोळ शहर, मोहोळ ग्रामीण आणि उत्तर सोलापूर या भागात स्वखर्चानं पाणी टँकर सुरू केलं होतं।
त्यामुळे ते मतदारसंघात चांगलेच प्रसिद्ध आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे पंढरपूर तालुक्यात असलेले मतदान खरे यांना फायदेशीर ठरणार असून त्यामुळे यशवंत माने यांचा पराभव या ठिकाणी यंदा होऊ शकतो। 6वा मतदारसंघ आहे तो म्हणजे बार्शी। शिवसेना ठाकरे गटाचे दिलीप सोपल विरुद्ध शिंदे गटाचे राजेंद्र राऊत यांच्यातील संघर्षाने बार्शीचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले। 2019च्या निवडणुकीत अपक्ष असलेल्या राजेंद्र राऊत यांचा अवघ्या 3076 मतांनी विजय झाला होता। त्यानंतर ते भाजपचे खास झाले, परंतु जागा वाटपात बार्शीची जागा शिंदे गटाकडे गेल्याने त्यांनी धनुष्यबाण हातात घेतला। राजेंद्र राऊत हे गत 5 वर्षांच्या काळात केलेल्या विकास कामांच्या आणि खेचून आणलेल्या निधीच्या जोरावर जनतेकडे मते मागत आहेत। मात्र मनोज जरांगे पाटील यांच्याशी थेट पंगा घेतल्याने मतदारसंघातील मराठा समाजात राजेंद्र राऊत यांच्याबद्दल नाराजी पाहायला मिळते। नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ओमराजे निंबाळकर यांना तब्बल 55,000चं मताधिक्य बार्शीतून मिळालं होतं। त्यात दिलीप सोपल यांचा मोठा वाटा राहिलाय। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत दिलीप सोपल यांचंच पारडं जड मानलं जाते। 7वा मतदारसंघ आहे माढा। बबनदादा शिंदे हे माढ्याचे किंग। राष्ट्रवादी फुटीत ते अजितदादांसोबत गेले। मात्र मी विधानसभा लढवणार नाही, शरद पवारांनी मुलगा रणजितला तिकीट द्यावं अशी बबनदादाची इच्छा होती। मात्र चाणाक्ष पवारांनी बबनदादांना टोलावत साखर सम्राट अभिजित पाटील यांना माढ्यातून उमेदवारी दिली आहे। पवारांच्या या खेळीमुळे रणजित शिंदे यांच्यावर अपक्ष लढवण्याची वेळ आली आहे। तर तिसरीकडे अजित पवार गटाने मिनल साठे यांना रिंगणात उतरवले। साखर कारखान्याच्या माध्यमातून मतदारांशी असलेला थेट कनेक्ट, मोहिते पाटलांची साथ आणि माढ्यातील शरद पवारांचं वलय अभिजित पाटील यांना यंदा आमदारकीचा गुलाल लावेल यात शंका नाहीये। 8वा मतदारसंघ आहे तो सांगोला। काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल फेम, शहाजी बापू पाटील यांचा हा मतदारसंघ। शहाजी बापूंना यंदा ठाकरे गटाचे दीपक आबा साळुंके आणि शेकापचे बाबासाहेब देशमुख यांचं आव्हान असेल। मतदारसंघात पोहोचवलेलं पाणी, काही प्रमाणात हटवलेला दुष्काळ, विकास कामांचं जाळं ही शहाजी बापूंची यंदा जमेची बाजू मानली जाते। तर दुसरीकडे जनसंपर्क आणि शेकापच्या पारंपरिक मतदारांचा पाठिंबा ही देशमुख यांना प्लस मध्ये घेऊन जाते। तर तिसरीकडे ज्या दीपक आबांमुळे शहाजी बापूंना आमदारकीचा गुलाल लागला तेच दीपक आबा यंदा विधानसभेच्या निवडणुकीत शहाजी बापूंच्या विरोधात उभे आहेत। त्यामुळे मागच्या वेळी अवघ्या 768 मतांनी विजयी झालेल्या शहाजी बापूंची आमदारकी यंदा धोक्यात आली आहे असं म्हणता येईल। 9वा मतदारसंघ आहे माळशिरस। माळशिरस म्हणजे मोहिते पाटील हे जणू एक समीकरणच, ज्याच्या मागे मोहिते पाटलांचा हात, तोच माळशिरसचा आमदार असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही। यंदा शरद पवार गटाकडून उत्तम जानकर विरुद्ध भाजपचे राम सातपुते यांच्यात माळशिरस मध्ये बिग फाईट पाहायला मिळेल। मागच्या वेळी मोहिते पाटलांनी राम सातपुतेंना मदत करत माळशिरसचे आमदार केलं होतं। मात्र आता बदलत्या राजकीय समीकरणामुळे मोहिते पाटलांची साथ उत्तम जानकर यांना आहे। उत्तम जानकर हे धनगर समाजाचे आक्रमक नेते असून लोकसभेत त्यांनी महायुतीच्या नेत्यांना थेट अंगावर घेत मोहिते पाटलांसाठी जीवाचं रान केलं होतं। आता परतफेड म्हणून मोहिते पाटील उत्तम जानकर यांच्या मागे आपली संपूर्ण ताकद पणाला लावतील। माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटलांचं वजन पाहता उत्तम जानकर यंदा आमदारकीचा गुलाल उधळतील हे चित्र स्पष्ट आहे। 10वा मतदारसंघ आहे करमाळा। या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नारायण आबा पाटील, शिवसेना शिंदे गटाकडून दिग्विजय बागल आणि अपक्ष संजय मामा शिंदे यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळते। नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत करमाळ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना 41,511 मतांचं मताधिक्य मिळाल्यानं महाविकास आघाडीच्या आशा पल्लवित झाल्यात। नारायण आबा पाटील यांनी मागील काही दिवसांपासून मतदारसंघात गावभेटी वाढवल्यात। लोकसभेतील विजयामुळे नारायण पाटलांना मिळणारा मोहिते पाटलांचा अप्पर हँड आणि शरद पवारांची ताकद पाहता येणाऱ्या विधानसभेत नारायण पाटील जायंट किलर ठरण्याची शक्यता आहे। 11वा मतदारसंघ आहे पंढरपूर मंगळवेढा। या ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार समाधान औताडे, काँग्रेसचे भगीरथ भालके आणि शरद पवार गटाचे अनिल सावंत यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळेल। पंढरपूर आणि मंगळवेढा ही दोन्ही तालुके मिळून तयार झालेल्या या मतदारसंघात शेतकरी आणि कारखानदारी हा फॅक्टर निर्णायक ठरतो। दूध संघ, कारखानदारी, बाजार समिती अशा सहकार खात्याशी संबंधित वजनदार उमेदवार येथे आरामात निवडून येतो। सध्या विद्यमान आमदार समाधान औताडे यांचंच पारडं जड वाटते। समाधान औताडे यांना प्रशांत परिचारक यांचीही साथ मिळण्याची शक्यता आहे। तरी अशा आहेत सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभेच्या लढती। बाकी तुम्हाला काय वाटतंय
यातील कोणकोणते नेते विजयाचा गुलाल उधळतील? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।